नमस्कार कोल्हापूरकर, मी तुमचा तानाजी अक्के। मित्रांनो, सध्या कोल्हापूरच्या राजकारणात असा एक धुरळा उडालाय की मुंबईपासून दिल्लीपर्यंत चर्चा फक्त करवीर नगरीची सुरू आहे। जिल्हा परिषदेच्या या निकालानं भल्याभल्यांचे राजकीय आखाडे उधळून लावलेत। पण आता खरी बातमी बाहेर येते ती म्हणजे कोल्हापूरचा गड राखण्यासाठी दोन दिग्गज नेते मैदानात एकत्र येत आहेत। होय, तुम्ही बरोबर ओळखलं, हसन मुश्रीफ साहेब आणि बंटी पाटील साहेब हे दोन पिलर आता एकत्र येणार आहेत। आणि हे दोन नेते एकत्र आले की कोल्हापूर झेडपीच्या सत्तेच्या वेळेस कोणाकडे जाणार तर थेट राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे जाणार। आजच्या या व्हिडिओत आपण बघणार आहोत की या दोन नेत्यांच्या युतीने भाजपचा गेम कसा ओव्हर झालाय आणि जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यात कोणत्या आमदारांना काय पराक्रम गाजवलाय। चला तर मग करूया सविस्तर पोस्टमार्टम। सत्तेचं गणित आणि मुश्रीफ सतीश पाटील युती। आधी हे आकडे नीट समजून घ्या। राष्ट्रवादी मुश्रीफ गटाकडे 20 जागा आहेत आणि काँग्रेस सतीश पाटील यांच्याकडे 15 जागा आहेत। भावांनो, राजकारणात गणिताला महत्त्व असतं। जर हे 20 + 15 एकत्र आले तर आकडा होतो 35। कोल्हापूर झेडपीत सत्ता स्थापनेसाठी लागणारा बहुमताचा आकडा या दोघांनी सहज पार केलाय। चर्चा अशी आहे की मुश्रीफ साहेब आणि सतीश पाटील यांच्यात फिक्स झालंय अध्यक्षपद राष्ट्रवादीला आणि उपाध्यक्षपद काँग्रेसला। यामुळे भाजपच्या 12 जागा असूनही त्यांना आता विरोधात बसावं लागणार हे आता सूर्यप्रकाशा इतकं स्वच्छ आहे। जिल्ह्यातील आमदारांचे आणि तालुक्यांचे विश्लेषण। आता आपण वळूयात जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्याकडे आणि तिथल्या आमदारांच्या कामगिरीकडे। कुणी आपला गड वाचवला आणि कुणाची तटबंदी झाली हे बघा। कागल तालुका, हसन मुश्रीफ साहेब। सुरुवात करूया कागलच्या वाघानं। मुश्रीफ साहेबांनी दाखवून दिले की कागलमध्ये आजही अण्णाचाच शब्द चालतो। राष्ट्रवादीच्या 20 जागांमध्ये कागलचा सिंहाचा वाटा आहे। समरजित घाटगे यांच्या भाजप गटानं इथं प्रचंड जोर लावला होता, पण मुश्रीफ साहेबांच्या ग्राउंड मॅनेजमेंट समोर कुणाचं काहीही चाललं नाही। कागलची जनता मुश्रीफ साहेबांच्या पाठीशी ठाम उभी राहिली। कोल्हापूर दक्षिण व करवीर, सतीश पाटील बंटी पाटील। सतीश पाटील उर्फ बंटी पाटील साहेब। दुसरीकडे सतीश पाटील साहेब कोल्हापूर दक्षिण करवीर तालुक्यात। बंटी पाटलांनी काँग्रेसचा पंजा पुन्हा एकदा घट्ट केलाय। 15 जागा जिंकण्यात त्यांचा मोठा वाटा आहे। त्यांनी महाडी गटाला आणि भाजपला इथं डोकं वर काढू दिलं नाही। पाटील साहेबांची रणनीती ही नेहमीच लांबचा विचार करणारी असते आणि या निकालानं ते पुन्हा एकदा सिद्ध केले। शाहूवाडी आणि पन्हाळा, जनस्वराज्याचे विनय कोरे साहेब त्यांनी आपल्या 5 जागा राखल्यात। कोरे साहेब हे जिल्ह्याच्या राजकारणातले चाणक्य मानले जातात, पण यावेळी मुश्रीफ आणि सतीश पाटील एकत्र आल्यामुळे कोरे साहेबांची किंगमेकर होण्याची संधी हुकली आहे असं दिसतंय। तरी शाहूवाडीत त्यांचं वर्चस्व आजही कायम आहे। शिरोळ तालुका, राजेंद्र पाटील यड्रावकर साहेबांच्या शाहूवाडी आघाडीनं 4 जागा जिंकून आपलं अस्तित्व दाखवलंय, पण शिरोळमध्ये यावेळी काट्याची टक्कर होती। काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं तिथं शिरकाव केल्यामुळे यड्रावकर साहेबांना आता आगामी काळात अधिक सावध राहावं लागणार आहे। राधानगरी, भुदरगड, प्रकाश आंबेडकर, शिंदे गटाचे प्रकाश आंबेडकर साहेब यांनी इथं जोर लावला होता, पण तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रित ताकदीमुळे त्यांना अपेक्षेप्रमाणे जागा मिळवता आल्या नाहीत। जिल्ह्याच्या सत्तेत त्यांचं वजन यावेळी कमी पडताना दिसतंय। चंदगड तालुका, राजेश पाटील साहेबांनी चंदगडमध्ये राष्ट्रवादीचा झेंडा फडकवत ठेवलाय, पण तिथं अपक्ष आणि स्थानिक आघाड्यांनी दिलेली झुंज पाहता त्यांना आता मुश्रीफ साहेब आणि सतीश पाटील यांच्या युतीचा आधार घेणं फायद्याचं ठरणार आहे। 4 नंबर, भाजप आणि महाडी गटाची पिछेहाट। आता थोडी चर्चा भाजपची। भाजपला कोल्हापुरात फक्त 12 जागा मिळाल्या आहेत। चंद्रकांतदादा पाटील यांनी कोल्हापुरात खूप ताकद लावली होती, पण जिल्ह्याच्या ग्रामीण जनतेने भाजपपेक्षा मुश्रीफ आणि सतीश पाटील यांच्या लोकल नेतृत्वावर जास्त विश्वास दाखवलाय। महाडी गटानेही प्रयत्न केले, पण कोल्हापूरच्या मातीनं यावेळी बदलाचा कौल दिलाय। शेवटचा निकाल, राष्ट्रवादीचा अध्यक्ष। तर कोल्हापूरकर पूर्ण जिल्ह्याचं चित्र पाहिलं तर एक गोष्ट स्पष्ट होते की कोल्हापूर झेडपीवर आता राष्ट्रवादीचाच अध्यक्ष बसणार। मुश्रीफ आणि सतीश पाटील हे जोडी जेव्हा एकत्र येते तेव्हा कोल्हापुरात तिसऱ्या कोणाचंही चालत नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय। ही युती फक्त सत्तेसाठी नाही तर भाजपला जिल्ह्यात रोखण्यासाठी सुद्धा आहे महत्त्वाची आहे। मुश्रीफ साहेबांचा अनुभव आणि सतीश पाटील साहेबांची सहनशक्ती एकत्र आल्यावर कोल्हापूरचा विकासाचा सुसाट होणार अशी आशा आपण करूया। समारोप मंडळी, तानाजी अक्के म्हणून मी तुम्हाला कोल्हापूरच्या राजकारणातलं हे सविस्तर आणि खरं गणित मांडलंय। तुम्हाला काय वाटतंय? मुश्रीफ साहेब आणि सतीश पाटील एकत्र आलेले तुम्हाला पटतंय का? आणि राष्ट्रवादीचा अध्यक्ष बसल्यावर कोल्हापूरकरांच्या प्रश्नांची सोडवणूक होईल का? कमेंट्समध्ये नक्की सांगा। आणि हो, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा, कारण कोल्हापूरच्या प्रत्येक घडामोडीवर तुमची नजर फक्त तानाजी अक्केच ठेवणार आहे। धन्यवाद मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओत। तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय कोल्हापूरकर, जय हिंद, जय महाराष्ट्र।